आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर निश्चितच आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता शासनाने घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि त्याच बातमीची संपूर्ण अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय तो महत्त्वाचा निर्णय आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे, कशा संदर्भातला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी ते उपजिल्हाधिकारीपर्यंत सर्वांनाच दररोज ऑफिसमध्ये आता हजेरी लावावी लागणार आहे। ऑफिसमध्ये फेस ॲपवर नोंदणी झाली तरच या कर्मचाऱ्यांना यापुढे वेतन आता दिलं जाणार आहे। या संदर्भात लवकरच शासन आदेश जारी करण्यात येईल, निर्गमित करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी दिली आहे। विशेष म्हणजे महसूल कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन सुद्धा फेस ॲपवर नोंदणी केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे। त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात जाऊन आपलं फेस रीडिंग नोंदणी करावी लागेल, अन्यथा नोंदणी न झालेल्या दिवशी उपस्थित नसल्याची नोंद होणार आहे। राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता फेस ॲप आणि जिओ फेन्सिंग अनिवार्य करण्याचा निर्णय आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी स्पष्ट केला आहे आणि या संदर्भातला लवकरच शासन आदेश सुद्धा पारित केला जाणार आहे किंवा निर्गमित होणार आहे अशी सुद्धा माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी रायगड येथील महसूल कामकाजाचा आढावा बैठकीच्या दरम्यान त्यांनी यावेळी ही माहिती दिली आहे। यापुढे आता तलाठी असेल म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी ते उपजिल्हाधिकारी यापर्यंत किंवा या संवर्गातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आता वेळेवर त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहावं लागणार आहे आणि फेस ॲपवर त्यांच्या उपस्थितीची नोंदणी सुद्धा त्यांना करावी लागणार आहे। अशी नोंदणी न झाल्यास त्या दिवशी सदर अधिकारी कर्मचारी हा गैरहजर होता किंवा कार्यालयात हजर नव्हता अशी त्याची नोंद होणार आहे आणि त्यामुळे अशाच पद्धतीनं नोंदणी झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचंच ऑगस्ट महिन्याचं वेतन त्यांना दिलं जाणार आहे अशी माहिती माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी दिली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये ग्राम महसूल अधिकारीच म्हणजे तलाठी ते उपजिल्हाधिकारी या सर्व यामध्ये येणाऱ्या सर्व संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आता वेळेवर त्यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहावं लागणार आहे अशी माहिती आता अशी बातमी आता समोर आलेली आहे। या संदर्भातला अद्याप शासन आदेश निर्गमित झालेला नाही, परंतु लवकरच तो होणार आहे अशी सुद्धा माहिती महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी दिली आहे। या संदर्भात या निर्णयासंदर्भात आपलं काय मत आहे निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।